नमस्कार फ्रेंड्स, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. ताकाची कढी ही दिसायला अगदी साधी रेसिपी, पण ती परफेक्ट बनवणं थोडीशी कला आहे. अनेकदा ही कढी फुटते, तर कधी चव बिघडते, तर कधी आंबट लागते आणि मग समजत नाही की नेमकं काय चुकलं. पण आज मी तुम्हाला माझ्या आईकडून शिकलेल्या अगदी सोप्या ट्रिक्स शेअर करणार आहे. या ट्रिक्स फॉलो केल्या तर यापुढे तुमची ताकाची कढी अगदी परफेक्टच बनेल. चला तर मग सुरू करूया. चला सगळ्यात आधी ताक तयार करून घेऊया. इथे घेतलेलं आहे अर्धा लिटर दही. ताकाची कढी करताना एकदम गोड दही नाही घ्यायचं, थोडंसं आंबट असणारं दही आपल्याला इथे लागणार आहे. दही थोडंसं आंबट असलं की मग ताकाच्या कढीला खूप छान टेस्ट येते. आता याच्यात घालूया 2 टेबलस्पून चण्याचं पीठ म्हणजे बेसन, 1 टेबलस्पून साखर आणि हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दह्यात पाणी घालायच्या आधीच आपल्याला बेसन मिक्स करून घ्यायचंय. एकदा दह्यात पाणी घातलं की मग चण्याचं पीठ त्याच्यात मिक्स होत नाही आणि मग त्या गुठळ्या मोडायला आपल्याला भरपूर त्रास होतो. आता तुम्ही बघू शकता अगदी लगेचच हे पीठ या दह्यात मिक्स झालेलं आहे आणि साखर सुद्धा याच्यात छान मिक्स होईल. आता हे बाजूला काढून ठेवते आणि आपण आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करून घेऊया. इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आल्याचे तुकडे, हे थोडेसे ठेचून घेऊया आणि याच्यातच घालते थोडीशी हिरवी कोथिंबीर, देठासकट घातलेली आहे. वरून आपण घालणारच आहोत, पण हे फोडणीसाठी सुद्धा थोडीशी ओली कोथिंबीर घालायची. या सगळ्याची खूप खमंग चव या ताकाच्या कढीत उतरते. हे थोडंसं ठेचून घेऊया. आता आपण हे तयार करून ठेवलेल्या दह्यात मी थोडीशी हळद घातलेली आहे आणि या दह्याचा आता ताक तयार करून घेऊया. 1 मोठा कप पाणी याच्यात ऍड करते. ही कढी मी भातासोबत खाण्यासाठी करते, त्यामुळे थोडीशी जाडसर ठेवणार आहे आणि हे आपलं ताक तयार आहे. आता या ताकाला आपण फोडणी देणार आहोत. एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे, त्याच्यात घेतलेला आहे 1 मोठा चमचा साजूक तूप. तूप गरम झालं की याच्यात घालते 1 टीस्पून मोहरी. गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचा. मोहरी छान फुटायला लागली की याच्यात घालते 1 टीस्पून जिरं. आता याच्यात घालूया आपण ठेचून घेतलेलं आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट. भरपूर कढीपत्त्याची पानं घालायची. चिमूटभर हिंग. गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि याच्यात आपण आता हे तयार करून ठेवलेलं ताक घालून घेऊया. आता हे कढीला एक उकळी आणू द्यायची आहे आणि तुमच्या लक्षात आलंय का आपण याच्यात अजून मीठ घातलेलं नाहीये. मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर कढी फुटायचा प्रश्नच येत नाही. बहुतेक वेळा सगळ्यांची हीच कंप्लेन असते की ताकाला उकळी आली की ताक एकीकडे होतं, दही एकीकडे होतं आणि पाणी एकीकडे होतं. मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स जशाच्या तशा फॉलो केल्या तर कढी फुटायचा प्रश्नच येणार नाही. आता उकळी यायला सुरू झालेली आहे. उकळी आली की सतत ढवळत राहायचं आणि सगळ्यात शेवटी याच्यात घालायचं 1 चमचा मीठ आणि परत छान ढवळून घ्यायचं. मी भाताबरोबर खाण्यासाठी म्हणून ही थोडीशी जाडसर ठेवलेली आहे. तुम्हाला जर फक्त प्यायला ही कढी करायची असेल तर तुम्ही अर्धी वाटी आणखी पाणी याच्यात ऍड करू शकता. आता याच्यात घालते ओली कोथिंबीर. सगळ्यात शेवटी घालायची कोथिंबीर, म्हणजे याचा कलर जशाचा तसा राहतो आणि आपली कढी दिसायला खूप छान दिसते. अगदी टेम्पटिंग अशी कढी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता ओली कोथिंबीर घातल्याबरोबर मी गॅस बंद करणार आहे. उकळी ऑलरेडी आलेली आहे कढीला. उकळी यायला सुरू झालेली आहे. अशी उकळी यायला द्यायची नाही, सतत ढवळत राहायचं आणि आता गॅस बंद करते. तुम्ही बघू शकता जराही फुटलेली नाहीये कढी. त्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. अगदी परफेक्ट अशी आपली कढी तयार झालेली आहे.
आजची ही ताकाची कढी फक्त एक रेसिपी नाही, तर माझ्या आईकडून मला मिळालेला एक सुंदर वारसा आहे असं मी समजते. या गोष्टी ना पुस्तकात शिकायला मिळत नाहीत, त्या फक्त घरातून पिढ्यानपिढ्या पुढे जातात. अशा रेसिपीज आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता आपली आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं आनंदात रहा.